छत्रपती संभाजीनगरचं विट्स हॉटेल सध्या चर्चेत आहे। हे हॉटेल संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी यांनी अचानकपणे सील केलं, त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। याच प्रकरणामध्ये मंत्री संजय शिरसाट यांचं नाव देखील समोर आलं होतं, मात्र यावर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं। मात्र त्या हॉटेल संदर्भात चुकीचे लिलाव आणि काही आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे या संदर्भात ॲडव्होकेट मिलिंद पवार आणि भागधारक राहुल देखणे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपण ऐकूयात। या सगळ्या प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांचा कशा पद्धतीने सहभाग आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सुरुवातीला मिलिंद पवार सर आहेत। सर, तुम्ही यांच्या वतीने अर्ज केलेला आहे, तर नेमकं काय म्हणणं आहे याच्यामध्ये? काय कशा पद्धतीची ही सगळी कार्यवाही उपजिल्हाधिकारी राठोड यांच्याकडून करण्यात आली आहे? संबंधित एसडीओच्या ताब्यात हॉटेल विट्स होतं। गेले 6 ते 7 वर्ष व्यवस्थित चाललं होतं। अचानक नवीन कोणी एसडी आलेत, त्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये अचानक ते हॉटेल बंद केलं। मागच्या 15 दिवसापूर्वी चुकीच्या पद्धतीने लिलाव करण्याचा प्रयत्न केला। हॉटेल बंद केल्यामुळे 100 ते 150 कामगार आणि बाकीच्यांचं तिथं आर्थिक नुकसान झालं, त्यांचा रोजगार गेला। अशा संदर्भात जे काही गोष्टी घडल्या, तर त्या गोष्टी संदर्भात त्याच कंपनीची एक एक्स एम्प्लॉई भागधारक राहुल देखणे हे पण या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत। तर या त्यांच्या वतीने आज आम्ही पुण्याच्या विशेष न्यायालयात अर्ज केला आणि संबंधित हॉटेल चुकीच्या पद्धतीने का बंद केलं, चुकीच्या पद्धतीने लिलाव करण्याचा काय प्रयत्न केला, या संदर्भात संबंधित एसडीओंना कारणे दाखवा नोटीस काढा, अशा प्रकारचा अर्ज आम्ही आज केला। तर त्यावर विशेष न्यायालयाने सरकारी वकिलांचं म्हणणं मागितलंय आणि पुढची तारीख 25 जून पुढच्या सुनावणीसाठी ठेवलेली। आपल्यासोबत भागधारक सुद्धा आहेत। काय नेमकं झालं? हॉटेल बंद करताना ज्या नियम आहेत ते पाळले गेले नाहीत असं वाटतं तुम्हाला? खरंच ऍक्च्युली हे नियम पाळलेच गेले नाहीयेत। आत्ताच्या रेटनुसार हे हॉटेलचा लिलाव व्हावा। आता जो रेट आहे तो चाललेला आहे। आता साधारणतः आम्ही जो काय रेट आता आम्ही कॅल्क्युलेट केला तो जवळजवळ 250 कोटी ते 200 कोटीच्या दरम्यान तो जातो। आणि 67 कोटीमध्ये जर 250 कोटीपर्यंत जर कोणी घेतला तर कुठेतरी ह्याचा शेअर होल्डरचा इंटरेस्ट प्रोटेक्ट होतो। आणि त्यानुसार आमचं म्हणणं आहे की बाबा शेअर होल्डरचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठीच जी का ऑर्डर माननीय कोर्ट संभाजीनगर यांनी दिलेली होती किंवा जो काय प्रॉफिट आहे तो तुमचा खर्च वजा जाता तो प्रॉफिट तुम्ही कोर्टामध्ये जमा करा, असं 5 ते 6 वर्ष चालू आहे। कुठेही कुठल्याही गोष्टीचं ॲलिगेशन्स नाहीत। कोणी वेंडर म्हणले की आम्हाला पैसे मिळाले नाही, हॉटेल चालत नाही, असंही नाही आहे कुठलं। हॉटेल चालू आहे, हॉटेल व्यवस्थित रन होतंय, तरी हे बंद का केलं हा आमच्या मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला। आज पुणे न्यायालयामध्ये विशेष न्यायालयामध्ये याबाबतचा अर्ज देखील दाखल करण्यात आलेला आहे। त्यावर आता 25 जून रोजी सुद्धा सुनावणी होणार आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।